त्याच्यातूनच राहिलं होतं. त्याला इथल्या परप्रांतातून आलेल्या लोकांना दाखवायचं होतं की मी त्यांचा मसीह आहे आणि इथे मराठी वगैरे काही चालत नाही, अशा प्रकारचं त्यांचं जे काही वक्तव्य होतं. मला वाटतं आता त्यांना कळलं असेल की मराठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालते. तुम्ही काय करा, तुमचं आमचं लक्ष नसतं की तुम्ही इथे कोपऱ्यात काय करताय, तिकडे काय करताय. जिथे सन्माननीय राजसाहेबांचं लक्ष पडतं ना, मी तुम्हाला खात्रीने सांगा की याच्या पुढे नरेंद्र मेहताची या शहराची उतरता काळात सुरू झाली. आणि याच्या अनेक आंदोलन तुम्हाला सांगू शकतो महाराष्ट्रात. जिथे तिथे सन्माननीय राजसाहेबांनी विरोधात जाऊन काय सुरू केलंय ना, तिथे तिथे तिथल्या नेत्याची गळती लागलेली. आणि याचे अनेक उदाहरणं आहेत, अनेक. म्हणजे मी वसई विरारमध्ये पण उदाहरणं देऊ शकतो. 2019 नंतर 2019ला सन्माननीय राजसाहेबांची वसईत एक सभा झाली होती. त्याच्यानंतर तिथे एका पक्षाची उतरता काळ अजून सुरू आहे. जर तुम्ही मराठीला विरोध करणार असाल तर मीरा भाईंदर मधला त्याच्या आजूबाजूच्या परिसरातला मराठी माणूस तुम्हाला जगू देणार नाही, एवढं खात्रीने सांगतो.